मनोज जरांगे पाटलांचा आझाद मैदानातलं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राज्यभरातला ओबीसी समाज मात्र आक्रमक झाला होता। कारण मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका ही मागणी ओबीसी समाजाची होती आणि या मागणीसह 14 मागण्यांसाठी राज्यभरातील ओबीसी नेते आणि ओबीसी कार्यकर्ता आणि पदाधिकारी आणि ओबीसी समाज हा साखळी उपोषण करत होता। आणि यालाच प्रातिनिधिक म्हणून नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सुद्धा उपोषण करत होते। आणि या उपोषण स्थळी खरं तर आज मंत्री अतुल सावे आणि ज्यांची ओबीसी आरक्षण उपसमितीत सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांनी खरं तर आज तायवाडेंची भेट घेतली आणि सरकारच्या बाजूने ओबीसी समाजाच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य करून इतर 2 मागण्यांबाबत ते फडणवीसांशी चर्चा करतील आणि पुढचा निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं। आणि मग त्यानंतर तायवाडेंनी आपलं साखळी उपोषण स्थगित केलं आणि राज्यभरातील ओबीसी समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना सुद्धा आपलं उपोषण थांबवण्याच्या सूचना दिल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे आता प्रश्न पडतो की मराठा समाजाच्या ज्या 8 मागण्या मान्य झाल्या 8 पैकी 6 मागण्या तर मान्य झाल्या, पण आता ओबीसी समाजाच्या 14 मागण्या होत्या। आता त्या मागण्या नेमक्या कोणत्या होत्या आणि त्यातल्या 2 मागण्या कुठल्या सरकारने या घडीला मान्य केलेल्या नाहीयेत, पण त्यावर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं त्यांनी शब्द दिलाय। तर आपण त्या मागण्या काय होत्या आणि त्यावर सरकारने काय उत्तर दिलंय किंवा सरकारने काय आपली बाजू मांडली आहे त्यावर सकारात्मक भूमिका घेताना सरकार काय म्हटलंय ते आपण समजून घेणार आहोत। तर पहिली मागणी आधी सांगितल्याप्रमाणे मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही ओबीसी समाजाची मागणी होती। आंदोलकांची पहिली ही महत्त्वाची मागणी होती आणि ही मागणी सरकारने मेनली ज्या दिवशी जरांगेंचं आंदोलन मागे घेण्यात आलं त्याच दिवशी खरं तर मान्य झाल्याचं खुद्द तायवाडेंनी आज पत्रकार परिषदेत म्हटलंय। पण सरकारने अभिप्राय देताना काय म्हटलंय ते पाहूयात। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अहवाल क्रमांक 8 मधील प्रकरण क्रमांक 8793 अन्वये केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून समावेश करणं योग्य होणार नाही असा निष्कर्ष नोंदवलाय। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपरोक्त शिफारशीच्या अनुषंगाने शासन निर्णय सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्यक विभाग दिनांक 1 जून 2004 अन्वये मराठा कुणबी आणि कुणबी मराठी या जातींचा इतर मागासवर्गाच्या यादीत अनुक्रमांक 83 वर समावेश करण्यात आलाय। त्यामुळे ज्या कुणबी मराठ्यांना किंवा मराठा कुणबींना ज्यांना खरं तर ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलंय त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा सरकारने इथं दिलेलं आहे आणि सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ नये ही जी त्यांची मागणी होती ती सुद्धा मान्य केलेली आहे आणि तसं करता येत नाही हे सुद्धा सरकारने स्पष्ट केलंय। आता दुसरी मागणी होती ती म्हणजे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी। आता ही जी ओबीसी समाजाची मागणी होती त्यावर सरकारने असं म्हटलेलं आहे की कृषी महसूल व पुनर्वसन विभागाशी ही मागणी संबंधित आहे, त्यामुळे याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार त्या खात्याला आहे आणि तिथे ती चर्चा केली जाईल आणि हीच ती महत्त्वाची मागणी आहे जी सरकारच्या बाजूने मान्य करण्यात आलेली नाहीये। ही मागणी आता प्रलंबित आहे, पण फडणवीसांच्या सरकारने त्यासाठी चर्चेची तयारी दाखवलेली आहे। तिसरी मागणी होती ते म्हणजे ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी ही तिसरी मागणी होती। याविषयी सरकारने अभिप्राय देताना म्हटलंय या संदर्भात निर्णय घेण्यासाठी विभागाचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता, तथापि त्याला मंजुरी प्राप्त होऊ शकलेली नाही। 100 दिवसाच्या कार्यक्रमात सदर विषयाचा समावेश करण्यात आला होता, तथापि त्यास मंजुरी प्राप्त होऊ शकलेली नाही। त्यामुळे ही मागणी सुद्धा प्रलंबित राहिलेली आहे, पण यावर सरकार चर्चेसाठी सकारात्मक आहे। पुढची मागणी होती ती म्हणजे गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून ती 200 विद्यार्थ्यांची संख्या इतकी करावी। तर सरकारने या चौथ्या मागणीवर उत्तर देताना म्हटलंय परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी ही विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची आहे त्यासाठी नियुक्त समितीला गठीत करण्यात आलेलं असून ती समिती याबाबत नियम आणि अटी ठरवण्याचे अधिकार त्या समितीला दिलेले आहेत। तर त्यांचे निकष काय असतील तर परदेशी शिष्यवृत्ती संदर्भात उत्पन्न आणि अटी ठरवण्याचे अधिकार खरं तर त्या समितीला असणार आहेत आणि त्या समितीचा प्रस्ताव आल्यानंतर याविषयी निर्णय घेतला जाईल।
त्यामुळे ही सुद्धा एक महत्त्वाची घडामोड आहे की याविषयी सरकारने एक समिती स्थापित केलेली आहे आणि त्यावर सरकारच्या बाजूने सकारात्मक भूमिका मांडण्यात आलेली आहे। 5वी मागणी म्हणजे महाज्योती या संस्थेकरता 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी। शासन निर्णय दिनांक 28 ऑक्टोबर 2021च्या अनुसार ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीच्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थांना कामात प्राधान्य देण्यात येते, त्याप्रमाणे महाज्योतीची कामं ओबीसी आणि इतर विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधान्य देण्यात यावं। आता ही जी 5वी महत्त्वाची मागणी आहे त्यावर सरकारने असं म्हटलंय की अर्थसंकल्पात 299 कोटींपैकी 89 कोटी हे निधी वितरित ऑलरेडी करण्यात आलेला आहे। तर जो उर्वरित निधी आहे जो वितरित करण्याबाबत संबंधित विभागाला सादर करण्यात त्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे किंवा त्याबाबत तो विषय जो आहे तो प्रस्तावित आहे। त्यामुळे अगेन हा एक पॉझिटिव्ह रिप्लाय होता ओबीसी समाजाच्या बाजूने। पुढची मागणी आहे ती म्हणजे म्हाडा आणि सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गात करता आरक्षण लागू करण्यात यावं। म्हणजे काय तर म्हाडा आणि सिडकोची जी घरं असतात, जी घरकुल योजना असते, जी लॉटरी निघते, तिथे ओबीसीसाठी एक राखीव कोटा असावा, तिथे आरक्षण लागू करण्यात यावं। यावर सरकारचा अभिप्राय असा आहे की म्हाडामार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत SC ST शासकीय कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, दिव्यांग आणि सैनिकाकरता ऑलरेडी आरक्षण आहे। आता पुढची मागणी आहे ती म्हणजे नागपूर इथे तयार असलेलं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेलं 200 मुलींचं तयार वसतिगृह आणि नागपूर इथेच स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार असलेलं 200 मुलांचं वसतिगृह हे ओबीसी, VJNT, SBC संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावं आणि शासन निर्णयान्वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह सुरू करण्यात यावं। त्यामुळे एकूणच काय तर ही ओबीसी समाजातल्या मुलांच्या वसतिगृहासंदर्भातली ही मागणी होती आणि त्यावर सरकारने असं म्हटलंय की सदर विषय हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित आहे। 200 मुलांचे वसतिगृह ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येईल। त्यामुळे इथे काय म्हटलं तर अगेन पॉझिटिव्ह रिप्लाय आहे की जी वसतिगृह तयार आहे तिथे त्याबाबत खरं तर हा एक पॉझिटिव्ह रिप्लाय होता की त्याबाबत सरकारच्या बाजूने ते संबंधित खातं हे पाठपुरावा करेल आणि त्याविषयीची माहिती घेईल। पुढची मागणी होती ती म्हणजे ओबीसी, VJNT, SBC आर्थिक विकास महामंडळामार्फत असलेलं थेट कर्ज योजनेची मर्यादा ही 1 लाख आणि 15 लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी तसेच गहाण खतामध्ये फक्त शेतीची अट आहे ती शिथिल करण्यात यावी। घर, प्लॉट, दुकान इत्यादी बाबींचा समावेश व्हावा। जामीनदार घेताना केवळ सरकारी नोकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी। 500 सिबिल स्कोअरची अट शिथिल करून लाभधारकांना अटच नसावी। आता ही 8वी मागणी होती। यावर सरकारचा रिप्लाय अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारने असं म्हटलंय की विभागाच्या अधीनस्थ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळांमार्फत 1 लाखापर्यंतचं थेट कर्ज योजना आणि 15 लाखांपर्यंतचं कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येतात। पण 17 एप्रिल 2025च्या शासन निर्णयान्वये थेट कर्ज योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये पुढील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। तर सुधारणा काय आहेत तर शेत जमिनीवर म्हणजे 7/12 बोजा नोंद किंवा मिळकत नमुना 8A मिळकत पत्रिका, लाभार्थीच्या नावावर नोंद असलेलं घर ह्यावर महामंडळाचा बोजा नोंद करण्यात यावा। त्यामुळे तिथे नोंद याची होणार आहे। पुढचा मुद्दा म्हणजे लाभार्थीने स्वतःच्या 7/12 किंवा नमुना 8A मिळकत पत्रिका बोजा नोंद करून दिलं असल्यास एक 7/12 धारक किंवा मिळकतदार, नोकरदार, जामीनदार घेण्यात येईल आणि लाभार्थ्यांच्या नावावर जमीन नसेल किंवा जामीनदाराच्या जमिनीच्या 7/12 बोजा नोंद करून दिले असल्यास इतर एक जामीनदार हा 7/12 किंवा मिळकतदार, नोकरदार जामीनदार म्हणून घेण्यात यावा। त्यामुळे हा सुद्धा अत्यंत एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता जो ओबीसी समाजाला अपेक्षित होता। आणि पुढचं म्हणजे थेट कर्ज योजनेच्या बाबतीत 28 जानेवारी 2019च्या शासन निर्णयातील लाभार्थी निवडीच्या पात्रतेची अट ही अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असणं आवश्यक आहे। त्यामुळे अटी आणि अन्य अटी शिथिल करण्याची जी बाब आहे ती मात्र धोरणात्मक स्वरूपाची आहे, त्यामुळे त्याच्यावर काम करण्यात येईल असं सरकारनं म्हटलेलं आहे।
9वी मागणी काय होती तर शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असं नाव द्यावं। त्यामुळे ही नामांतराची खरं तर मागणी आहे आणि त्याला नाव बदलून अँड जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ करणं ही बाब धोरणात्मक स्वरूपाची आहे आणि याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल असं म्हटलंय। प्रत्येक शहर आणि तालुका स्तरावर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात यावं ही 10वी मागणी आहे, ज्याला सुद्धा सरकारनं धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल असं उत्तर दिलेलं आहे। 11वी मागणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार हा सुरू करण्यात यावा किंवा जाहीर करण्यात यावा ही अशी त्यांची मागणी होती। त्याबाबत सरकारचा रिप्लाय असा आहे की हा सुद्धा जो मुद्दा आहे किंवा ही योजना आहे ती या विभागासाठी नवीन आहे आणि त्यासाठी धोरणात्मक निर्णय हा सरकारला घ्यावा लागणार आहे। आता पुढची मागणी आहे ती म्हणजे अनुसूचित जाती जमातीप्रमाणे ओबीसी, विजा, भज आणि विशेष मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना 100% सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्यात यावात। आता ही योजना सुरू करण्याची असेल तर त्याला शेतकऱ्यांना सरकारच्या बाजूने असं म्हणण्यात आलंय की अनुसूचित जाती जमातीप्रमाणे शेतकऱ्यांना 100% सवलतीवर योजना सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे मागच्या 2-3 मागण्या बघितल्या असतील तर त्यावर धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे असं सरकारचा रिप्लाय। त्यामुळे सरकारी पातळीवर मंत्रिमंडळ स्तरावर आता हे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। 13वी मागणी ही होती की ओबीसी आर्थिक विकास मंडळाला 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी आणि महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरित सुरू करण्यात याव्यात ही आता त्यांची मागणी होती। त्याला सरकारकडून रिप्लाय असा आहे, सरकारनं ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या ज्या 1000 कोटी रुपयांच्या तरतुदीच्या मागणीवर मात्र सकारात्मक प्रतिसाद देताना त्यांनी जी वाढीव जी भर घातली आहे त्याविषयीचं खरं तर एक आकडा नमूद केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या भागभांडवली अनुदानात वाढ करण्यात येईल अशी घोषणा केली होती। त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाचं अधिकृत भागभांडवल वाढवून प्रत्येकी रुपये 1000 कोटी करण्याबाबत विभागाची जी कार्यवाही आहे ती सुरू आहे। याबाबत वित्त विभाग तसंच नियोजन विभागाकडून विविध मुद्दे उपस्थित करण्यात येत असून त्याबाबतची पूर्तता केली जाते। म्हणजे ही सुद्धा मागणी एक प्रकारे मंजूर झालेली आहे। जी काही कायदेशीर कागदोपत्री जी गरज असते ती खरं तर मंत्रिमंडळ आणि खात्यातल्या खात्यात त्याबद्दलची कार्यवाही सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय। 14वी आणि शेवटची मागणी होती ती म्हणजे ओबीसी आणि इतर समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची 3 वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी आणि त्याने सरकारकडून या मागणीसाठी असाच रिप्लाय आलाय की पीएचडीच्या विद्यार्थ्यांकरता 126 कोटींच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव हा वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे सद्यस्थितीत याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं सरकारनं सांगितलेलं आहे। त्यामुळे या ओबीसी समाजाच्या 14 मागण्या होत्या ज्या खरं तर सरकारसमोर मांडण्यात आल्या। त्यातल्या 2 मागण्या या प्रलंबित आहेत, त्या म्हणजे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यासंदर्भातली आणि दुसरी मागणी म्हणजे ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमास 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी। या 2 मागण्या प्रलंबित आहेत। बाकी सगळ्या मागण्यांविषयी सरकारकडून पॉझिटिव्ह रिप्लाय देण्यात आलेला आहे आणि याच रिप्लाय नंतर खरं तर राज्यातलं ओबीसीचं जे आंदोलन सुरू होतं राज्यभरातलं ते आता कुठेतरी शमताना दिसतंय। त्यामुळे कुठेतरी फडणवीसांच्या बाजूनं मंत्री अतुल सावेंनी केलेली शिष्टाई ही फळाला आलेली दिसते। त्यामुळे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर शेअर करा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।